आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 10 जागांचा गुंता। रामटेक, यवतमाळ, वाशिम, बुलडाण्यावर ठाकरे गटाचा दावा, तर रामटेकच्या जागेवर काँग्रेसचाही दावा। ठाकरे गट 23, काँग्रेस 15, तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार। सूत्रांची माहिती, 23, 15, 10च्या फॉर्म्युल्यावर मवियामध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शाह खोटं बोलतायत। 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत शहांनी शब्द दिलेला, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद आपण दोघं मिळून वाटून घेऊ। शिवसेनेला 2.5 वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला 2.5 वर्ष, हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांनी दिलं होतं। उद्धव ठाकरे खोटारडा माणूस, ठाकरेंनी परमेश्वराला तरी घाबरावं। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। धाराशिवच्या कळंबमध्ये दुपारी 12 वाजता, तर भूममध्ये दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरेंची सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सांगलीमध्ये शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम। कोल्हापुरात विविध विकास कामांचं उद्घाटन। वळसे पाटील निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेवर दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण। मुलगी निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, वळसे पाटील यांची माहिती। निवडणूक लढवायला इच्छुक नाही, सध्या तरी नाही। मुळातच निवडणूक हा विषय तिच्या डोक्यात नाही आहे, पण तिच्या मनात असलं तर तिला विचारा। शिंदे सरकार स्थापन होताना आधी मी जात नव्हतो, नंतर शिंदेंचा मला फोन आला आणि मी गेलो। त्या निर्णयाचा आज अभिमान वाटतो, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। बनावट आदेश काढून सरकारी वकील नेमल्याचं प्रकरण। तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं पत्र TV9च्या हाती। तोंडी आदेशानुसार शेखर जगतापांची सरकारी वकील म्हणून नेमणूक। वळसे पाटलांचं मुख्य सचिवांना पत्र।